नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज करतोय आपण हे सुंदरसं वॉल हँगिंग. आता हे वॉल हँगिंग म्हणून यूज करू शकते, त्याचे अनेक उपयोग आहेत, पण मी सध्या शुभलाभ म्हणूनच हे वॉल हँगिंग करणार आहे. चला बघूया कसं करायचं ते. तर याच्यासाठी लागणारं साहित्य प्रायमरीली आपण जे घेणार आहे ते साहित्य आहे हे 2 रंगाचे मोती, पिंक आणि ग्रीन. बस एवढेच आपण मोती घेणार आहे आणि एवढ्याच मोत्यावरून आपल्याला हे सुरुवात करायची आहे. तर यासाठी आपण काय करणार आहे बघा, आणि याला आपण एक 50 नंबरची वायर घेतलेली आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला 4 ग्रीन मोती घेऊन 4 ग्रीन मोती घ्यायचे आहेत आणि एक चौकोन करून घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे, पण थोडंसं लक्ष द्यायला लागेल कारण त्याच्यामध्ये मिस्टेक होऊ शकतात. तर हा एक हिरव्या रंगाचा आपण चौकोन करून घेतला आहे आणि आता इथून आपण सुरुवात करणार आहोत. पक्की गाठ पाडून घ्यायची आणि इथून आपण आता ही सुरुवात करूया. पहिला चौकोन हिरव्या रंगाचा, त्यानंतर दुसरे 2 पिंक आणि एक ग्रीन. तर तिसरा चौकोन आपल्याला पिंकचा करायचा आहे. पिंक मोत्याचा हा राणी कलर आहे आणि कॉम्बिनेशन मला छान वाटलं. म्हणजे आपण नेहमी लाल आणि हिरवा रंग वापरतो, पण या ठिकाणी आपण पिंक कलर वापरला. आता याच्यामध्ये पुन्हा एक पिंक कलरचा चौकोन घ्यायचा हा केला आपण एक पिंक कलरचा चौकोन. असं पकडायचं आणि असे 3 चौकोन करायचे आहेत आपल्याला पिंक कलरचे. आणखी 2 चौकोन मी करते, मग पुढचा भाग पाहू. तर हे 3 पिंक चौकोन झाल्यानंतर 2 हिरवे मोती घ्यायचे आहेत, एक पिंक कलरचा मोती घ्यायचे आणि पुन्हा एक चौकोन पूर्ण करायचे. पुन्हा या तिसऱ्या 2 नंबरच्या हिरव्या मोत्यामध्ये हे घेऊन यायचं आहे नीडल. हिरव्या मोत्यात आणल्यानंतर आता आपली नीडल धागा खालच्या बाजूला आहे म्हणून 2 ग्रीन. पूर्ण डिझाईन झाल्यावरती तुमच्या लक्षात येईलच की आपण काय करतो आहे ते. तर आता आपल्याला 2 ग्रीन आणि एक पिंक घालायचं आहे. झालं. आता या हिरव्या मोत्यात आपल्याला घेऊन यायचे आणि आता मात्र एक पिंक आणि एक ग्रीन असे 2 मोती घालायचे आहेत. एक पिंक, एक ग्रीन आणि पुन्हा एक ग्रीन असे 3 मोती घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एक हे चौकोन करूनच आपल्याला ही डिझाईन पूर्ण करायची आहे. थोडासा वेळ लागू शकते समजायला, पण तुम्हाला याच पद्धतीने समजून घ्यावं लागेल. आता हे या हिरव्या मोत्यात आणलं आपण. आता या हिरव्या मोत्यात आणल्यानंतर आपल्याला 2 पिंक आणि एक ग्रीन. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आता हा सेंटर झाला आहे आणि आपण इकडच्या बाजूला जे चौकोन केले तेच चौकोन आता आपण रिपीट करणार आहोत. मी दाखवते तुम्हाला. आता हे सेंटरच्या मोत्यात आपण पिंक कलरच्या घेऊन येऊ.
आता हेच चौकोन पुन्हा आपल्याला रिपीट करायचे आहेत. आपल्याला 3 पिंक कलरचे चौकोन करून घ्यायचे आहेत, 1 2 आणि 3. तर ते 3 चौकोन मी करून घेते आणि मग पुढे जाऊया. आता हे पुन्हा आपल्याला या बाजूने रिपीट करायचं आहे. म्हणजे हे 3 पिंक चौकोन केले आपण, 1 2 आणि 3. आता या ठिकाणी 2 हिरवे मोती आणि 1 पिंक मोती. आणि बाउंड्रीवरचा एक चौकोन आपल्याला ग्रीन कलरचं करायचं आहे. आता हा आपल्याला पूर्ण ग्रीन कलरचं चौकोन करायचं आहे. तर या ठिकाणी आपण 3 हिरवे घालून या ठिकाणी कंप्लीट करूया. ही लाईन आपली कंप्लीट झाली. तसं करायला सोपं आहे, फक्त थोडंसं कलर्सचं हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. आता हे इथपर्यंत झालं. आता पुढची लाईन आपल्याला करायची आहे. पुढची लाईन आपल्याला या ठिकाणी ग्रीन कलरचाच चौकोन करायचा आहे. 1 2 आणि 3. 3 मोती घालून हा ग्रीन कलरचा चौकोन आपण ह्याच चौकोनावरती पूर्ण करतो आहे. आता निडल आपल्याला या इकडे ह्या 2 मोत्यांमधून काढून घ्यायची आहे. आता काय करायचं, तुमच्या लक्षात आलं असेल बघा, एक ग्रीन कंप्लीट, नंतर ग्रीन आणि पिंकचं कॉम्बिनेशन, नंतर पूर्ण 3 चौकोन ग्रीन, पुन्हा एक ग्रीन आणि पिंकचं कॉम्बिनेशन, त्यानंतर इथे 2 पिंक मोती घेऊन आपण हे 2 चौकोन तयार केले आणि बाकीचं जसंच्या तसं रिपीट केलं आहे. बस एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, ही लाईन ग्रीन करायची अशी पुढे. आणि म्हणून मोती घेताना बरोबर लक्षात आलं पाहिजे की ग्रीनच्या समोर ग्रीन आला पाहिजे आणि पिंकच्या समोर पिंक आला पाहिजे. तर या ठिकाणी मी 2 मोती घेऊन हा चौकोन पूर्ण करते. एक पिंक घेतला आणि एक ग्रीन घेतला. मी तुम्हाला सांगितलं आहे की ग्रीनच्या समोर ग्रीन आलं पाहिजे आणि पिंकच्या समोर पिंक आला पाहिजे. तसं एवढंच थोडंसं प्रिकॉशन आपल्याला घ्यायचं आहे, कारण ही लाईन आपल्याला पुढे वाढवायची आहे. आता आपल्याला या ठिकाणी पुन्हा 2 पिंक मोती घ्यायचे आहेत. एक सुंदरसं फ्लावर तयार होतं. आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रकारातून या वेगवेगळ्या डिझाईन आपण तयार करत असतो आणि त्यासाठी आपलं इमॅजिनेशन खूप महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला 2 पिंक कलरचे मोती घ्यायचे आहेत. हे 2 पिंक कलरचे मोती घेतलेत मी. पुन्हा आपल्याला हे वर काढायचं आहे. आता आपल्याला ही ग्रीन लाईन, ही जी ग्रीन लाईन आहे, ही ग्रीन लाईन पुढे वाढवायची आहे आणि म्हणून आपण हे मोती ग्रीन घेऊया 2. तर आपल्याला याला निडलला खाली न्यायचं आहे. 2 ग्रीन मोती झालेत आपले. आता आपल्याला पुन्हा पिंक मोत्यामध्ये डिझाईन सुरू करायची आहे. तर या ठिकाणी 2 पिंक मोती घ्यायचे आहेत.
कारण ह्या पिंकसमोर आपल्याला 2 पिंक घ्यायचे आहेत. आता एक पिंक आणि एक ग्रीन मोती, कारण ही साईड आपण कंप्लीट केली आहे, इकडची साईड कंप्लीट केलेली आहे. आता हा जो आहे ग्रीन मोती हा सेंटरचा मोती आहे आणि या बाजूला जसं केलं तसंच आपल्याला आता या इकडे रिपीट करायचं आहे अपोजिट साईडने. म्हणजे ही लाईन जशी या बाजूला वाढली तशी ही लाईन आपल्याला या बाजूने वाढवायची आहे. म्हणून काय करायचं, एक साईड झाली की दुसरी साईड तशीच्या तशी पाहून करायची. आता या ठिकाणी आपल्याला 2 पिंक मोती घ्यायचे आहेत. पुन्हा एक पिंक आणि एक ग्रीन. तर या बाजूचे चौकोन इकडे असेच्या असे रिपीट करायचे. मी इथपर्यंत करून घेते आणि मग पुढचा भाग तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी 2 लाईन कंप्लीट झाल्या. आपल्याला आता काय करायची, ही नीडल या हिरव्या मोत्या एक सोडून द्यायचा आणि पुढच्या हिरव्या मोत्यावरती नीडल घेऊन यायची. या हिरव्या मोत्यावरती आपण 2 नंबरच्या हिरव्या मोत्यावर नीडल घेऊन आलो आहे, कारण आता आपल्याला पुढचा चौकोन या हिरव्या मोत्यावर करायचं आहे वरच्या. आता इथे आपल्याला हिरव्या रंगाच्या मोत्यांचा एक चौकोन करायचा आहे. हा चौकोन झाल्यानंतर काय करायचं, या बाजूच्या बाहेरच्या मोत्यामध्ये नीडल घेऊन यायची आणि इथे एक हिरवा मोती आपल्याला एकच हिरवा मोती टाकून घ्यायचा आहे. एक हिरवा मोती टाकून आपण काय करणार आहे, इकडे नीडल या इकडच्या मोत्यातून पास करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्या डिझाईनला आता सुरुवात करायची आहे. तर या 2 हिरव्या मोत्यातून आपण नीडल पिंक कलरच्या मोत्यामध्ये घेऊन येणार आहे आणि आता पुन्हा आपली डिझाईनला सुरुवात होईल. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला हिरवे मोती ॲड करायचे आहेत 2, कारण ही पिंक कलरची डिझाईन आपली कंप्लीट झाली आहे इथली. आता ही पुढे वाढवायची आपल्याला, तर त्यासाठी 2 हिरवे, हिरवे मोती, पुन्हा 2 हिरवे मोती, कारण ही लाईन आपल्याला इथे कंटिन्यू करायची म्हणून पुन्हा 2 हिरवे मोती. त्यातला अर्धा भाग मी तुम्हाला सांगणार आहे, दुसरा भाग तुम्हाला रिपीट करायचा आहे. तर या ठिकाणी आपण पुन्हा 2 हिरवे मोती टाकून आता ह्या बाजूचा भाग आपला जवळपास पूर्ण झाला आहे. आता आपल्याला फक्त मधला भाग, सेंटरचा भाग करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण 2 हिरवे मोती टाकून घेतले, पुन्हा नीडल इकडे टाकून घ्यायची. आता हे 2 हिरवे मोती टाकले की आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या बाजूची ही पाकळी कंप्लीट करायची अगदी अशीच, जशी ही आहे तशी ही उभी येईल आणि त्यासाठी आपल्याला 2
पिंक मोती टाकायचे आहेत. दोन पिंक मोती टाकून पुन्हा 2 पिंक मोतीच टाकायचे आहेत. आता हा जो सेंटरचा हिरवा मोती आला त्याच्यासोबत त्याच्यासमोर आपल्याला एक हिरवा मोती टाकून एक पिंक मोती टाकायचा आहे आणि हा भाग असाच्या असा दुसऱ्या बाजूला आपल्याला रिपीट करायचा आहे अपोजिट साईडला. आता आपल्याला पुन्हा 2 पिंक मोती टाकायचे आहेत. पुन्हा 2 पिंक मोती. आता हा भाग आपल्याला असाच्या असा रिपीट करायचा. इथे एक पिंक येईल आणि एक ग्रीन येईल आणि बाकीचा भाग जसाच्या तसा. इथपर्यंत मी करून घेते आणि मग पुढचा भाग दाखवते. आता ज्या पद्धतीने आपण या बाजूला एक हिरवा मोती टाकून घेतला त्याच पद्धतीने आपल्याला याही बाजूला एक हिरवा मोती टाकून घ्यायचे आणि हे कंप्लीट करायचे. ही लाईन आपली कंप्लीट झाली आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. आता आपण ही नीडल आपल्याला ही नीडल काय करायची आहे, या मोत्यामध्ये आणायची. इथल्या 4 नंबरच्या म्हणजे ही 1 2 3 आणि 4. तर ह्या मोत्यामध्ये मी घेऊन येते आणि मग पुढचा भाग सांगते. आता या ठिकाणी आपल्याला एक हिरवा मोत्याचं चौकोन करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आपला सगळ्यात लास्ट हिरवा मोती आहे आणि त्याच्यावरती आपण आता हा चौकोन करतोय. शेवटचा हिरवा मोती घेतला आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 पिंक मोती घालून हा चौकोन पूर्ण करायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण करायचं आहे. तर या ठिकाणी पुन्हा 2 पिंक कलरचे मोती घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला पिंक आणि एक हिरवा ही सिरीज आपल्याला 5 मोती होईपर्यंत पूर्ण करायची. आता हा 1 2 आणि 3 पुन्हा 2 मोती येईपर्यंत कंप्लीट करायचं आहे. तर आता पुन्हा आपण एक पिंक आणि एक ग्रीन घेतला आहे आणि ही बाजू जशी इकडच्या बाजूला केलं आपण सेम त्या बाजूला रिपीट करायचं आहे.
बस हा हिरवा मोती सेंटरचा समजायचा आणि बाजूला डिझाईन पूर्ण करायची. तुमच्या लक्षात आलं असेल की आता ही जी पाकळी आहे बाजूची, ही पाकळी अशीच्या अशी आपली रिपीट होते आहे. आता आपण या ठिकाणी 2 पिंक मोती घालायचे आहेत. हे 3 मोती आणि एक हिरवा मोती हे येईपर्यंत आपल्याला इकडे कंटिन्यू करायचं. तर आता इकडची बाजू जशीच्या तशी इकडे रिपीट करायची आहे. त्याच्यामुळे मी ही पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. आता आपल्याला ह्याच्या वरती पुन्हा एक ग्रीन रंगाचा चौकोन करून घ्यायचा आहे. एक हिरव्याच रंगाचा चौकोन करायचा आहे. हा झाला आपला हिरवा चौकोन. आता हा हिरवा चौकोन झाल्यानंतर काय करायचं, ही नीडल इकडच्या बाजूला आपल्याला फिरवून घ्यायची. आता आपल्याला या ठिकाणी एक पिंक आणि एक ग्रीन कलरचा मोती, असे 2 मोती घ्यायचे आहेत. वरती ग्रीन आला पाहिजे. या ठिकाणी पुन्हा 2 पिंक कलरचे मोती. आता या ठिकाणी 2 हिरव्या रंगाचे मोती. हे 2 हिरव्या रंगाचे मोती घेऊ आपण आणि हा चौकोन आपल्याला पूर्ण करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की मध्ये सेंटरला आपल्याला 5 हिरवे मोती आले पाहिजे, तिथपर्यंत आपल्याला हे करत जायचं आहे. आणि हा आपला आत्ता आलेला 5वा मोती. आणि आत्ता उरलेले 4ही चौकोन इकडच्या बाजूला पाहून तशीच्या तसे रिपीट करायचे आहेत. म्हणजे एक हिरवा आणि पिंक, 2 पिंक, 2 हिरवे आणि 2 हिरवे. आता हा हिरवा आणि एक पिंक. आता या ठिकाणी एक पिंक येईल आणि आणखी एक पिंक येईल, म्हणजे 2 पिंक. आता या ठिकाणी दोन्ही पिंक मोती घालायचे, म्हणजे आपलं हे पिंक मोत्याची डिझाईन कंप्लीट झाली. या ठिकाणी दोन्ही पिंक घालायचे आहेत आणि बाकी उरलेले चौकोन आपल्याला दोन्ही हिरवे करायचे आहेत. ही पाकळी आपली इथे कंप्लीट झाली. आता इथे आपल्याला दोन्ही हिरव्या रंगाचे चौकोन करून घ्यायचे आहेत. हे दोन्ही करते आणि मग पुढचं दाखवते. तर मी नीडल ह्या हिरव्या रंगाच्या 2 नंबरच्या हिरव्या रंगाच्या मोत्यामध्ये घेऊन आली आहे. या ठिकाणी आपल्याला 3 मोती घालून फक्त हिरव्या रंगाचं चौकोन करून घ्यायचं आहे. हिरव्या मोत्यावरती आपण चौकोन केला आणि या ठिकाणी या मोत्यात आपल्याला हा धागा आणून इथे जसा एक हिरवा मोती आपण ओवला तसाच एक हिरवा मोती पुन्हा इथे सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातून इकडे पुढे फिरवून घ्यायचं. आता नीडल आपल्याला पुढे न्यायची आहे.
आता हे 2 मोती असेच हिरवे 2 पुढे वाढवायचे आहेत आणि म्हणून आपल्याला इथे दोन्ही ग्रीन मोती घालून घ्यायचे आहेत. हे झालं. आता जायचं आपल्याला पुढे. पुढे आता आपल्याला खाली जाऊन हा इथला मोती सोडून द्यायचा आहे आणि ह्या पिंक कलरच्या मोत्यामध्ये वायर आणायची. म्हणून आपण ही वायर फिरवून घेतोय. बघा, आणि ह्या पिंक कलरच्या मोत्यामध्ये आपण ही वायर घेऊन आलो आहे. पुन्हा इथे एक हिरवा चौकोन करायचा आहे आणि आपला ही डिझाईन फिनिश झाली आहे. या ठिकाणी 3 हिरवे मोती घालून हा हिरवा चौकोन पूर्ण करणार आहे मी. याच्यामध्ये 3 हिरवे मोती घातले. हा हिरव्या रंगाच्या मोत्याचा चौकोन झाला आहे आपला. त्यानंतर ही नीडल पुढे न्यायची. या मोत्यातून फिरवून घ्यायची आणि पुढे न्यायची. पुढे नेऊन पुन्हा एक चौकोन इकडच्या मोत्या 2 हिरव्या मोत्यांवर करून घ्यायचा. सेम आहे, काही विशेष हे नाही आहे, जसंच्या तसं आपल्याला करायचं आहे. पुन्हा 2 हिरवे मोती आपण टाकणार आहोत इथे आणि तो तिसरा एक हिरवा मोती टाकला की आपलं याचा एक भाग कंप्लीट झाला. आता या ठिकाणी आपण याच्यात नीडल टाकूया आणि एक हिरवा मोती टाकून हा भाग आपला कंप्लीट झाला आहे. इथे एक हिरवा मोती आपण टाकून घेऊ. आता असेच आपल्याला 2 भाग करून घ्यायचे. आता ही नीडल मी आता या इकडच्या भागामध्ये नेते आहे आणि मग आपण या दोन्ही भागाला जोडून घ्यायचं आहे. तसा दुसरा भाग मी करून घेतलेला आहे, हा बघा. आणि हा दुसरा भाग बरोबर या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे. आता जोडायचं कसं ते बघूया. तर ही वायर मी खाली घेऊन येते आणि मग तुम्हाला दाखवते. आता आपल्याला हा भाग पूर्ण जोडायचा आहे आणि तो पूर्ण हिरव्या रंगाच्या मोत्याने. कसं जोडायचा ते बघूया. मी या ठिकाणी 2 नंबरच्या मोत्यामध्ये, इथे 2 काठावर हिरवे मोती आहेत, तर त्याच्यापैकी अलीकडच्या मोत्यामध्ये एक वायर घेऊन आली आहे. आता काय करायचं आपल्याला, या ठिकाणी हा जो 2 नंबरचा हिरवा मोती आहे याच्यात नीडल टाकून घ्यायची. आता हे सोपं याच्यासाठी आहे की आता या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज नाही, आपल्याला सगळे चौकोन चौकोन करत न्यायचे आहेत आणि फक्त हिरव्या मोत्याने आपण जॉईन करणार आहे. पुन्हा वायर मी या मोत्यातून घालते आणि इकडे घेऊन जाते. इकडे नेलं, आता पुढे न्यायचं आहे. हे झालं. आता पुन्हा एक हिरवा मोती, पुन्हा हा चौकोन आपल्याला या ठिकाणी फिरवून घ्यायचा. मला वाटते तुम्हाला समजलं असेल. फक्त हिरवा मोती टाकायचा आणि वायर फिरवून घ्यायची. आता आपण पुढे जातोय आणि पुन्हा हिरवा मोती. म्हणजे ही काय होईल की हे ज्या पद्धतीने जोडलं तसंच ह्या पद्धतीने इकडचा भाग जोडला जाईल. हे मी पूर्ण जोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हे सुंदरसं फ्लावर आपलं तयार झालं आहे. आता ह्याला मी हे लटकन घालून घेतले आहेत. आता याचं काही फार रॉकेट सायन्स नाही, म्हणून मी आता हे काही तुम्हाला दाखवणार नाही. त्याच्यानंतर हे छानसं फ्लावर लावलेलं आहे. त्याच्यानंतर हे दुसरं, हे सगळं आपल्या मार्केटमध्ये मिळतं आणि हे चिपकवून घ्यायचं आहे सरळ सरळ. अशा पद्धतीने एक सुंदर फ्लावर लावलं या ठिकाणी आणि ह्याला लाभ शुभला आपण स्टिक करून घेतलं.
तशाच पद्धतीने आपण हे शूपसुद्धा या ठिकाणी लावून घेऊ. आता हे थोडे मोठे आहेत, तुम्ही थोडा छोटा घेतला तरी चालून जाऊ शकतं. आणि या ठिकाणी हा फ्लावर या ठिकाणी ग्लू ड्रॉपनी तुम्ही चिपकवू शकता किंवा शिवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे आपलं सुंदरसं वॉल हँगिंग म्हणा किंवा डोअर हँगिंग म्हणा, खूप सुंदर दिसतं हे पाहायला. बघा, तुम्हाला दाखवते मी. अशा पद्धतीने हे सुंदरसं वॉल हँगिंग तयार होतं. आणि राहिला प्रश्न इथे अडकवायचा, तर तुम्हाला अडकवण्यासाठी करायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण असं म्हणतात की मुख्य द्वाराला कधीही खिळे ठोकू नये अधेमध्ये, फक्त आपण चौकटीमध्ये खिळे ठोकू शकतो. आणि म्हणून याला जो डबल सायडेड टेप आहे त्या टेपनी जर चिपकवलं तर हे अजिबात पडणार नाही. तशा पद्धतीचे टेप मार्केटमध्ये येतात आणि त्या टेपनी याला चिपकवून घ्यायचं. त्यानंतर या ठिकाणी मी ह्या पांढऱ्या बेल यूज केल्या. मला म्हणजे ते बरं वाटलं. ग्रीन बेल मला नाही वाटल्या चांगल्या. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी 4 mm मध्ये मध्ये मोती घातले आहेत. ग्रीन कलरचे 4 mm आणि या ठिकाणी पिंक कलरचे 4 mm असे सेंटरला मोती घातले आहेत. लटकन तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही करू शकता. याचं तिघांचं कॉम्बिनेशन म्हणून सुद्धा मी एक डिझाईन तयार करायचा प्रयत्न केला आहे. ती अर्धवट आहे, पूर्ण झाल्यानंतर नक्की शेअर करेन. आता ही माझी डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि जे या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्यावर CC ऑप्शन येत असेल त्यांनी उजव्या कोपऱ्यातलं ते बटनवर CCवर क्लिक केलं तर ते लिहिलेलं निघून जाईल. कॅप्शन्स म्हणतात त्याला. बाकी कॉमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला काय आवडलं ते. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.